तर का म्हणता नागपूरचे पोट्टे. आता तुम्हाला जसं माहितीच आहे का मी फ्लॅटवर एकटाच आहो ना. आज माझ्या भाऊनं पप्पा येणार होते पण पप्पाचं कॅन्सल झालं. पण माझ्या भाऊच येणार. मग आम्ही आलो कॉटन मार्केट पोट्टे कारण आम्हाला घ्यायचं होतं सामान. आता शनिवारी दिवशी कॉटन मार्केट येणं म्हणलं तर बस एकच चोर बाजार. आलो तिघे आम्ही, मी बिट्ट्यानं हिमांशू आणि बस आल्याबरोबर लागलो दुकानं पाहायला. लगेच काय होतं भाऊ कीबोर्ड सब आता इथं ते सगळंच फक्त चेक करून घ्यायचा चालू आहे का नाही. इथं पैसे बी नव्हते म्हणजे जुन्या काळातले कॉईन आणि नोटा. तसं तर मी आपल्याला जे कमी बजेटमध्ये बसत होतो ते पाहासाठी आलो होतो म्हणजे खुर्ची टेबल काही. पण ते काही कमी याच्यात भेटे नाही आणि चांगली बी कंडिशन नव्हती. हिमांशू इकडे सायकल पाहत होतो त्याला तर आवडली होती. परत आम्ही अजून काही पाहत होतो पण आम्हाला काही भेटलं नाही जे पाहिजे नव्हतं ते. मग आरसा भेटला होता तर तोच घेऊन मग आम्ही निघलो आणि मग तेवढा तर बेसिंगचा पाईप बिन घेऊन घेतला आणि मग आरसा डोक्यावर घेऊनच. आणि नागपुरात ऊनच एवढी आहे का 2 व्हीलरले 4 व्हीलर बनवाच लागला आणि निघलो मग घराकडे. IT पार्क जेवढा आलो तर पुट्टे म्हणे नाश्ता करतो म्हणे तर थांबले पावभाजी खाली. हिमांशून बिट्ट्या म्हणे मीच खातो म्हणे. मी म्हणलं मी घरी जाऊन तर जेवणच करणार. मग उसाचा रस पेला थंड्यामध्ये बढिया आणि मग बिट्ट्याला सुभाषनगरमध्ये सोडलं ना आम्ही घराकडे आलो. म्हणजे हिमांशून मला घराकडे सोडून दिलं ना तो बिन घराकडे गेला. आता त्याला टाइम होता तर तो म्हणे येतो म्हणे. मग आणि मी घरी आलो तर माझा भाऊ येऊनच होता. तर आल्याबरोबर त्याला खिडे ठोकायला लावले का आम्ही नाही का आरसा आणला होता तो लावायचा होता. बस त्याला दोरी बांधली ना लावून दिला आरसा बिन. एक नंबर दिसत आहे का नाही आता. आणि बेसिंगचा पाईप आणला होता तर लगेच तो बिन लावूनच टाकला कारण बेसिंग बिन बहुत खराब होऊन होता. तर पहिलं पाईपाचं ते जुगाड केला कारण तो बहुत पहिलं तुटून होता. ते घासघूस करायला लागत होता. ते तसं सगळं काही करून मग मी पाईप लावला आणि आखिरकार ते बरोबर झालं आपलं जसं लावायचं होतं तसं. आपलं बेसिंग बिन चालू झालं. आता बेसिंग झालं आणि अमण्यानं आणला होता घरून पडदा म्हणजे माझ्या भावानं. आपल्याला तो लावायचा होता. तेवढ्यातच लकी बिन आलं तर लकीच लावला. मग खिडे ठोकायला लंबा आहे ना तर त्याने खिडा ठोकला बढ्या आणि मग आम्ही पडदा लावून दिला. मी बाहेरून आलतो ना आल्याबरोबर कामं करायला लागलो. थोडं टाकलं आणि वाटत होतं मग मी बिन आंघोळ करून घेतली. बरं तर पोट्ट्यासाठी एवढंच. मग का पोट्ट भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा तुम्ही वाट पाहता PC बिल्ड करायचे तर थांबा सामान यायचं करू आपण बिल्ड.